नसून तो विचार करण्याची एक पद्धत आहे. दैनंदिन जीवनातील गणिताचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा वापर म्हणजे आणि तर्कशक्ती विकसित करण्यासाठी फायदेशीर ठरते. गणितामुळे गणित हे विज्ञानाचा पाया आहे. तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, अर्थशास्त्र आणि दैनंदिन जीवनातील प्रत्येक काम आणि मानवी विकासातील त्याचं योगदान समजून घेऊया. चला तर मग या दिवसाची सुरुवात गणिताच्या I am shared to some information about Srinivas Ramanujan. Srinivas Ramanujan was a great mathematician of India. He was born on prize for mathematics on 26 April 1920. He departed at the age of 32. Thank you everyone for listening. गणिताची गोडी आत्ताच लावा थोडी थोडी, सरावाने सुटेल जीवनातील गोडी, तरच बसेल सुखी जीवनाची सुंदर घडी. तर My name is Arohi Shankar Chavan in 7th standard division B. Today I am telling about some square. 1 square 1, 2 square 4, 3 square 9, 4 square 16, 64, 9 square 81, 10 square 100, 11 square 121, 12 square 144, 13 square 169, 14 square 196, 15 square 295, 16 square 256, 17 square 289, 19 square 324, 360. I am Mayan Sachin Patil from Standard 7th C. Today we are celebrating National Mathematics Day on 22nd December to remember great mathematician Srinivas Ramanujan. Mathematics help us to make, calculate, count and think clearly. On this special day, we learn the squares of number 51 to 70, which calculation easy and fast. 51 square 2601. दिनानिमित्त मी आज तुम्हाला घन सांगणार आहे. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 328. गणित शिकवते जीवनात स्वप्न पहा मोठे, गणित शिकवते जीवनात स्वप्न पहा मोठे. नमस्कार, आज मी आपल्या समोर गणिताचे जीवनातील महत्त्व या विषयावर माझे मनोगत व्यक्त करणार आहे. भारतात दरवर्षी 22 डिसेंबर हा दिवस गणित दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतातील महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो आणि गणिताशिवाय विज्ञान, तंत्रज्ञान, संगणक अशा अनेक क्षेत्रांचा विकास होणे अशक्य आहे हेच पटवून देण्यासाठी गणित दिन साजरा केला जातो. गणित हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते, परंतु असे नाही. गणित केवळ सूत्रे, आकडेवारी किंवा उदाहरणांपुरते मर्यादित नसून ते आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. Different geometrical figures. First is circle. The formula of area is pi r square. Here pi is constant. The value is 3.14. Second, area of triangle. 1/2 into base into height. Next, area of rhombus. Under 1/2 into sum of all diagonal. Area of square, side square. Area of rectangle, length into breadth. These are some important formulas of different geometrical figures. Thank you for listening quietly. उपस्थित गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 22 डिसेंबर ती तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्या. बँक ही पैशांचे व्यवहार करणारी एक सरकारमान्य संस्था असते. ती एक वित्तीय संस्था असते. वित्त म्हणजेच पैसा. बँकेचे व्यवहार करण्यासाठी बँकेत खाते उघडावे लागते. बँकेत नवीन खाते उघडताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असते. 1. पत्त्या संदर्भात पुरावा. यामध्ये रेशन कार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल, रहिवासी दाखला तसेच ओळखपत्र इत्यादी. 2. ओळखीचा पुरावा. यामध्ये आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट बँकेने सुचवलेल्या पुराव्यांपैकी एक तसेच खातेदार असलेल्या ग्राहकाचा संदर्भ इत्यादी. सर्वांना बचतीची सवय लागावी याकरिता बँकेत बचत खाते असते. खातेदार त्या खात्यात उपलब्धतेनुसार रक्कम जमा करू शकतो. ग्राहकांना हव्या असणाऱ्या वस्तू विकण्याचा व्यवसाय दुकानदार करतात.
ठोक व्यापाऱ्याकडून म्हणजेच घाऊ व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात स्वस्त दराने वस्तू आणल्या जातात। या किमती छापील किमतीपेक्षा कमी असतात। वस्तू सुट्ट्या करून छापील किमतीत विकल्या की जास्त रक्कम मिळते। विक्रीची किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असेल तर फायदा होतो, याला आपण नफा म्हणतो। कधी कधी खरेदी किमतीपेक्षा कमी रक्कम विक्रीतून मिळते, या नुकसानाला तोटा म्हणतात। खरेदीपेक्षा विक्री किंमत जर कमी असेल तर तोटा होतो। तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत। खरेदीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो। नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत। शेतकरी शेतामध्ये पिकवलेला माल विकतो, त्यावेळी त्याची एकूण खरेदी किंमत कशी काढायची याचा विचार करावा लागतो। शेतकरी शेतमाल विकेपर्यंत त्या मालासाठी कोणकोणता खर्च आला याचा विचार करावा लागतो। मशागत, औषधे, बियाणे, खते, भांगल खर्च आणि वाहतूक खर्च या खर्चाचा देखील विचार करावा लागतो। या खर्चांपेक्षा जास्त रक्कम जर शेतकऱ्याला शेतमालात मिळाली तरच फायदा होतो, अन्यथा तोटा होतो। धन्यवाद। धन्यवाद धनश्री। यानंतर आपल्याला शाळेचा इयत्ता 9 याविषयी माहिती देत आहे। तर म्हणून मी तुम्हाला इंट्रोडक्शनच देतो आणि वेळ जास्त न घेता मी सुरू करतो। तर सगळ्यात पहिला शेअर मार्केट किंवा दुसरं नाव स्टॉक मार्केट। आता ह्यामध्ये कसं असतं की जर तुम्हाला एक कंपनी काढायची आहे आणि त्यामध्ये लागणारा खर्च आहे 1 लाख रुपये आणि ते 1 लाख रुपये एकट्यानं जर काढलं तर त्याच्याकडं जास्त पैशाची कमी होणार आणि तेच आपण पार्टनरशिप घेतली म्हणजे शेअर्स घेतले की अमुक अमुक माणसानं किंवा अमुक अमुक व्यक्तीनं एवढे पैसे द्यायला पाहिजे किंवा कुणीही जरी दिलं तर 7 ते 8 जणांनी जरी 20-20 हजार रुपये दिलं तर आरामात ती कंपनी उभी होऊ शकते आणि ती पण कमी पैशात। आणि ह्यानं काय होणार की जे इन्कम सांगायचे आहेत त्याच्यासाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। अजून सांगायचं आहे गणितामध्ये रुची आहे आणि त्यांचं जीवन सुखकर बनणार यात काही शंका नाही। त्याचबरोबर या अँकरिंग करणाऱ्या 2 मुले त्यांनी सुद्धा अतिशय चांगलं या ठिकाणी गणिताचं अँकरिंग या ठिकाणी कार्यक्रमाचं केलेलं आहे, त्याबद्दल या सर्वांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। नुसत्या आकडेवारीमध्ये गणित नव्हे तर गणित ही एक वैश्विक भाषा आहे। असं म्हटलं जातं की जर आपल्याला गणिताच्या जंगलामध्ये जायचं असेल तर सूत्रांना भरलेली कुऱ्हाड किंवा सूत्रांची कुऱ्हाड आपल्याकडे पाहिजे। गणितानं भरलेल्या समुद्रात जायचं असेल कुठले क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये गणिताचा वापर होतो। सर्व या शब्दामध्ये सर्व सामावलेला कुठलंही क्षेत्र नाही। आता तुम्ही जमिनीवरती बसलेला आहात, तुमचं वजन जमिनीवरती पडलेलं आहे हे सांगण्यासाठी सुद्धा गणित उपयोगाचं आहे। तुमचं वजन म्हणजे काय आहे, तुमच्यावर क्रिया करणारं गुरुत्व बल आहे आणि की ज्या गुरुत्व बलाची किंमत मॅथमॅटिकली कॅल्क्युलेटेड केलेली आहे 9.80 किंवा 9.8 म्हणजे तिथं गणित आहे। आता एका मुलीने सांगितलं शेतीमध्ये अगदी शेतीपासून आजपर्यंत जे AI तंत्रज्ञान जे डेव्हलप झालेलं आहे, अत्याधुनिक आजचं अपडेट आता या वेळेपर्यंत जे तंत्रज्ञान डेव्हलप झालेलं आहे त्याच्या मुळाशी गणित आहे आणि त्यामुळे गणिताशी आपण मैत्री केली पाहिजे। गणिताची भीती आपण मनामधून काढून टाकली पाहिजे आणि गणिताला आपलं केलं पाहिजे। तर आणि तरच आपलं जीवन या ठिकाणी समृद्ध आणि सुखकर होईल। शेतीचं उदाहरण घ्यायचं तर शेतीमध्ये शेती किती एकर शेती आहे असं आपण विचारतो। एकर याचा अर्थ काय आहे, 40 गुंठ्याचा 1 एकर, 40 गुंठे गणिताला या दिसणाऱ्या या जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला गणिताचाच आधार घ्यावा लागेल। त्याची लांबी किती आहे, त्याची रुंदी किती आहे। आता ती जमीन वाकडी तिकडे असेल तर तिथं गणित कसं उपयोगी पडणार असं तुमचा विचार असेल, त्याचं सुद्धा क्षेत्रफळ आपल्याला गणिताची मदत घेऊन काढता येईल। वरच्या वर्गातील मुलांना माहित आहे त्रिकोणीकरण पद्धत आहे, वेगळ्या चौकोनीकरण पद्धत आहे, ज्या जमिनीचा आकार वेगवेगळा आहे, निश्चित असा नाही आहे, त्याचे आपण भाग करून त्रिकोण चौकोन आणि मग त्याच्या क्षेत्रफळाचं वेगवेगळं क्षेत्रफळ काढून त्याची परत बेरीज केली की आपल्याला त्या कशाही आकाराच्या जमिनीचं क्षेत्रफळ त्या ठिकाणी। सर्वप्रथम तुम्हाला राष्ट्रीय गणित दिनाच्या
तुम्हाला गणित विभागातील शिक्षकांना, सर्व शिक्षक शिक्षकेतरांना मी शुभेच्छा देतो. बऱ्याच जणांची भाषणं झाली. मला त्याची आवडलेली एक गोष्ट सांगतो की मुलांनी ते वर्ग घन हे पाठ करून म्हटले, हा जर अभ्यास झाला तर खरोखर ह्या विषयाची आवड अजून निर्माण होईल. प्रत्येक जणाने आपल्या भाषणामध्ये गणित विषयाचं महत्त्व, जीवनातलं महत्त्व, इतर विषयातलं महत्त्व सांगितलं. खरोखरच गणित हा चांगला विषय आहे. पण प्रत्येक विषयाला स्वतंत्र असा फेकस आहे. प्रत्येक विषयाचं महत्त्व आहे. प्रत्येक विषय महत्त्वाचा असतो नसतं, ते प्रत्येक विषयावरती अवलंबून असतं. सर्वांनी सांगताना प्रोफेसर वगैरे सगळ्यांनी सांगताना सांगितले की गणिताचं इतर भाषेमध्ये, इतर विषयांमध्ये कसं महत्त्व आहे, पण गणिताला जीवनामध्ये किती महत्त्व आहे हे मात्र कोण सांगितलं. गणित अवघड आहे म्हणून सांगतात तुम्हाला. एखादं प्रमेय तुम्हाला सोडवायला समोर दिलं तर त्या प्रमेयाची प्रत्येक स्टेप सोडवत असताना तुम्ही कधी कधी तर हारता, यातला येतच नाही, आता हे जमत नाही, नाराज होता आणि थांबता, पुन्हा प्रयत्न करता आणि एक वेळ अशी येते की तुम्ही ते प्रमेय सिद्ध करता. प्रमेयच नाही, एखादं अवघड गणित असेल, त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला जमत नसेल, एका स्टेपला तुम्ही थांबता, थकता आणि थकल्यानंतर तुम्हाला येत नाही असं तुमच्या मनात थोडी भावना येते, पुन्हा प्रयत्न करता आणि ते गणित सोडवून शेवटी उत्तर मिळतं. त्यावेळेला तुम्हाला जे समाधान मिळतं ना, हे फार मोठं असतं. या गोष्टीचा जीवनामध्ये उपयोग आहे. आपल्या जीवनात अनेक प्रसंग येतात, अनेक संकट येतात, अनेक अडचणी येतात, अनेक वेळा आपण फ्रस्ट्रेशनमध्ये जातो. आणि ज्या ज्या वेळेला खचतो त्यावेळेला त्याच्यावरती मार्ग काढून आपण पुढे जायचं असतं आणि आपलं जीवन यशस्वी करायचं असतं. हा आत्मविश्वास गणितासारख्या विषयात नाही. त्यामुळे गणिताला फक्त विषयात महत्व नाही, जीवनात महत्व. आकडे आहेत म्हणून गणित नाही, संख्या आहे म्हणून गणित नाही. गणिताचं एक तत्व आहे, त्या तत्वामुळे गणित श्रेष्ठ आहे. भाषणही झाले जोरदार, श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार. पी.टी. मूर्ती मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावे. 2च मिनिटात मी आभार मानणार आहे आणि लगेच संपणारच आहे कार्यक्रम. देवाचे आई वडिलांचे परवा कुलकर्णी सरांनी आपल्याला शनिवारी आभार मानायला सांगितले होते, होय की नाही. तर छोटासा हा जरी कार्यक्रम असला तर त्याच्या पाठीमागचं खूप मोठं नियोजन असतं आणि त्या नियोजनात सहभागी असलेल्या सगळ्यांचं आभार मानणं गरजेचं आहे. तर पहिल्यांदा हा 22 डिसेंबर गणित दिन आपण रामानुजन यांची जयंती साजरी करण्यासाठी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री बी.डी. मलगुंडे सर, पर्यवेक्षक चव्हाण सर यांनी आपल्याला हा कार्यक्रम करण्यासाठी परमिशन दिली किंवा परवानगी दिली, यासाठी मी पहिल्यांदा त्यांचे धन्यवाद मानते. हा कार्यक्रम करायचं ठरल्यानंतर आपल्याकडं कोर्समध्ये येताना फलकलेखन केलेलं आहे. तर दीपक दादांनी खूप सुंदर फलकलेखन केलेलं आहे आणि ते कालच करून ठेवलेलं आहे आणि खूपच सुंदर केलेलं आहे. चित्रकलेचा माणूस नसून सुद्धा त्यानं खूप छान लेखन केलेलं आहे. सरांनी पण त्याचा धन्यवाद दिलेला आहे. तर खूप छान लेखन केलेलं आहे, त्याबद्दल त्याचं स्पेशली अभिनंदन. आणि कालच ते सगळं पूर्ण करून ठेवलेलं आहे. स्टेज तयार करण्यासाठी आपल्या बऱ्याच शाळेतल्या शिक्षकांनी, वाय.पी. पाटील सर असतील, चौगले सर असतील, उत्तम पाटील सर असतील, यांनी स्टेज करण्यासाठी मदत केलेली आहे. सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा, इम्रान दादा आहे, आवी दादा, या सगळ्यांनी सुद्धा आपल्याला स्टेज तयार करण्यासाठी मदत केलेली आहे किंवा चांगल्या पद्धतीने स्टेज करून दिलेले आहे, त्यांचंही धन्यवाद. याशिवाय या गणित डिपार्टमेंटमध्ये कार्य करणारे सगळे शिक्षक या गणित कार्यक्रम यशस्वी व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत, त्यांचंही धन्यवाद. आणि विशेष म्हणजे राहिलं तुमच्यासारखेच विद्यार्थी. मी पहिल्यांदा गणित दिन साजरा करायचा आणि आपल्याला ह्या संकल्पना सांगायच्या आहेत असं कुलकर्णी सरांनी किंवा मी टी.टी. पाटील मॅडमनी सांगितलं तर आम्ही करणार नाही आहे किंवा बोलवून घ्यावं लागणार नाही कुणाला. उत्सुक असणारे खूप विद्यार्थी असतील, ही आपल्या शाळेच्या दृष्टीने खूप अभिमानाची बाब आहे की मॅडम मी हे सांगतो, मी सांगू का, याच्यापेक्षाही उत्सुक असलेले खूपच विद्यार्थी होते. ही खूपच